जय जयकार करो रे प्रभु की, जय जयकार करो रे प्रभु की। नैया पार करेंगे सबकी, नैया पार करेंगे सबकी। सत्यनारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण। जय जयकार करो रे प्रभु की, जय जयकार करो रे प्रभु की। सत्यनारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण। भक्तों की सुनते हैं पुकार, दूर करे सब दुख और भार। जो भी नाम उनका है लेता, भर देते हैं उसका भंडार। सच्चे मन से जो ध्यावे, जीवन उसका सफल बनावे। हर संकट से उसको बचाए, अपनी शरण में ले लेता। ए वतन तुझको करते हैं हम सब नमन। भारत भूमि तेरे चरणों में अर्पित है यह तन और मन। लहराता तिरंगा झंडा प्यारा, वीरों की शान हमारा सहारा। वंदे मातरम, जय हिंद भारत माता की जय। तुझको करते हैं हम सब नमन, मन भी तुम पर, तन भी तुम पर, जीवन भी समर्पित है तुम पर। तेरी खातिर तिरंगा लहराए, भारत भूमि का गौरव बढ़ाए। वीरों की शान तू, वीरों का बलिदान तू, हृदय में बसा है तेरा ही नाम तू। हे वतन, हे वतन। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। आपल्या या पेट्रोल पंपाचा 22 वर्ष पूर्ण होऊन 23व्या वर्षात पदार्पण करत आहोत। आणि हे सर्व यापर्यंत पोहोचण्यामागे या सगळे लोक आणि तुम्ही सगळे लोक, या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। वर्धापन दिन साजरा करायचा म्हणजे फक्त केक बनवायचा, नाश्ता करायचा ही संकल्पना नाही आहे। याच्या मागे पेट्रोल पंपाच्या पहिल्या वर्षी एका स्लो लर्नर मुलांच्या शाळेमध्ये मी काही मुलांना घेऊन गेले होते पंप अटेंडन्सना, आणि त्या ठिकाणी त्या मुलांना काही वस्तू स्वरूपात आपण भेट दिली। आणि ते सगळं पाहिल्यानंतर बरोबर आलेल्या मुलांनी इथे आल्यानंतर बाकीच्यांना सांगितलं की असं असं त्या ठिकाणी बाई स्लो लर्नर बरीचशी मुलं होती
आणि त्या ठिकाणी जाऊन आम्हाला खूप छान वाटलं. मग त्यांनी मला सांगितलं की नाही नाही मॅडम, पुढच्या वर्षी आम्हाला पण घेऊन जावा. पण आमच्या कंपनीचा नियम आहे की 15 ऑगस्ट किंवा अशा दिवशी पेट्रोल पंप बंद करू शकत नाही. मग ज्या कुणाला आपण या ठिकाणी बोलवतो त्यांना मी सांगितलं की आम्ही कार्यक्रम पंपावरती करू, त्या ठिकाणी तुम्हाला यायला लागेल. आणि गेले 22 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आणि या उपक्रमामध्ये पंपातील प्रत्येक मुलाचा वाटा असतो सर. 10 रुपये प्रत्येक मुलगा रोज देतो आणि वर्षभरात जवळजवळ 40,000 रुपये गोळा होतात. आणि तेवढे 40,000 रुपये मी टाकते आणि एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी पालवी संस्था म्हणून पंढरपूर येथे एक HIV ग्रस्त मुलांची संस्था आहे आणि ही संस्था मंगला शहा या बरेच वर्षापासून चालवत आहेत. या ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या या सर नमस्कार या सर या पालवी संस्थेमध्ये आई वडिलांनी रस्त्यावर टाकलेले 2 महिन्याच्या मुलापासनं त्या ठिकाणी मुलं आहेत आणि या सर्व मुलांना त्या मंगलाताई आणि त्यांचा परिवार सांभाळत असतो. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार नेहमी मनात येतो. आणि आज या ठिकाणी पालवी या संस्थेची ही सर्व मुलं या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचं देखील आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमच्या ताई त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी श्री सचिन मोरे, नगरसेवक, पुणे महानगरपालिका यांचा सत्कार करण्यासाठी मी दादा, तुम्ही आपल्या या परिसरातले पहिले नगरसेवक आहेत, त्यामुळे पहिला तुम्हाला मान दिलेला आहे. तर मी आणि अध्यक्ष पण आहेत आणि गेली बरीच वर्ष त्यांचं या परिसरातलं काम आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तर मी नितीन बनसोडेंना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. तसेच श्री विनय पाटणकर, सिनियर PSI PI ते जेव्हा या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये होते तेव्हा मी प्रथम त्यांना भेटले होते आणि आज माझ्या आत्ताच्या एका फोनवरती ते या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचा सन्मान मी स्वतः करते. तसेच या परिसरातील काकासाहेब चव्हाण, ज्यांना नगरसेवक, ज्यांना कुणी ओळखत नाही असं नाही, गेले 22 वर्ष प्रत्येक कार्यक्रमाला आमंत्रण असो नसो ते म्हणतात, अहो भाभी मला बोलवायची गरज नाही, हा पंप माझाच आहे. त्यामुळं ते या ठिकाणी आलेले आहेत. मी सुनिशा शहा हिला विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. विकास नाना दांगट हे खरंच आपल्या क्षेत्राचा विकास करणारे विकास नाना आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोष शेंडगे यांना या ठिकाणी बोलवते. ध्रुव रुपारेल, आमचा तिन्ही कंपन्यांचा मिळून पेट्रोल डीलर असोसिएशन आहे आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की पेट्रोल पंपवाल्यांना कुठलीही अडचण येऊ दे, प्रत्येक अडचणीला अगदी आमचे हे यंग रुपारेल त्या ठिकाणी स्वतः हजर होतात, प्रत्येकाची समस्या सोडवतात आणि आज आमच्या पेट्रोल डीलर असोसिएशनचं नाम भारतात 1 नंबरवरती यांनी आणलेलं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी
काय तुकाराम वडतरे यांना बोलवतो. आमच्या पेट्रोल पंपामध्ये माझे पेट्रोलियम बंधू असणारे बांदेल साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करत आहे. झालं ना? सीताराम तरले जे ॲडव्होकेट आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतो. नगरसेवक आहेत, आपले PI आहेत, इथं काका आहेत, तिथं वकील आहेत, तिथं पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, असा पूर्ण संगम या ठिकाणी जमून आलेला आहे. आणि त्याबरोबर तुम्ही सगळे आहात आणि माझ्या पेट्रोल पंपावरती काम करणारा माझा पूर्ण परिवार आहे. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. आपले नगरसेवक सचिन दादा यांनी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. स्त्रीय सर्व्हिस स्टेशनच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रथमतः मी आपल्या सर्वांना आपल्या देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. स्त्रीय सर्व्हिसेसच्या 22 वर्षापूर्वी सुरू झाला. जसं आता शाह बाबींनी सांगितलं की त्यांनी माझा प्रवास बघितला, तसा पण आम्ही पण स्त्रीय सर्व्हिसला प्रवास पाहिलेला आहे. तुमच्या उद्घाटनाला आम्ही सगळे होतो, काका होतो, नाना, आम्ही सगळे होतो. विजयसिंह मोहिते पाटील वेळेस उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी आम्ही पण राजकीय कार्यक्रम ठेवला होता. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण नाना पुष्पकला मेळावा ठेवला होता त्यांचा. तुम्हाला कार्यक्रम आठवून पाऊस पण होता, त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. तर एक चांगला पहिला पेट्रोल पंप सिंहगड भागातला म्हणून तुमचा नावलौकिक आहे. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये आम्हाला दांडेकर पूल, एक तर कात्रज, नाही तर चांदणी चौक, सगळे व्यावसायिक लोक ट्रक वगैरे काही डिझेल टाकायचं भरायचं म्हटलं की हे 3 बाजूला जावं लागायचं 10-10 किलोमीटर. परंतु तुमच्यामुळे जवळची सोय झाली होती. आता भरपूर पेट्रोल पंप झालेत, परंतु तुम्ही एक वेगळं स्थान त्या ठिकाणी तुमच्या पेट्रोल पंपाचं ठेवलेलं आहे. दरवर्षी तुम्ही विविध सामाजिक उपक्रम करत असता. आजच्याच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विकासनाना दांगट असतील, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण असतील, नगरसेवक आपल्या भागाचे सिनियर PI पाटणकर साहेब असतील, तसेच रुखारी साहेब असतील, बांदल साहेब असतील, ॲडव्होकेट कारले असतील, सर्वच उपस्थित आपण समोर बसलेले मान्यवर आणि कर्मचारी. बाबींनी आता सांगितलं की रोज 10 रुपये कर्मचारी त्या ठिकाणी देतो. वर्षाला साधारण 40,000 रुपये जमतात आणि त्या स्वतः 40,000 रुपये टाकून साधारण 80,000 किंवा 1,00,000 रुपयाचा कार्यक्रम दरवर्षी ते घेतात. एक सामाजिक बांधिलकीच आपण या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे. तो 22 वर्ष आपण त्या ठिकाणी अविरतपणे चालू ठेवलेला आहे. पुढच्या काळातही चालू राहील अशी मला निश्चितपणे या ठिकाणी अपेक्षा आहे. आज आपण या ठिकाणी पालवी ही संघटना, ही शिक्षण संस्था आहे, ती साधारण आपण एक 200 किलोमीटर कुठनं बोलवली, कुठली संस्था, पंढरपूरवरनं बोलवली. म्हणजे आपण एखादी संस्था शोधताना सुद्धा किती बारकावे बघता की जवळचीच पाहिजे, जाण्यानं त्यांना त्रास नको असं काय नाही. तुमचा उद्देश आहे की त्यांना मदत झाली पाहिजे. मग ती संघटना किती लांबची असेल तरी चालेल. अशा आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुन्हा एकदा मी सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण आणि आम्हाला या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं प्रथमतः त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आमच्या पेट्रोल पंपाचं नाम 3S आहे. 3S म्हणजे सिन्सिअर, सिक्युअर अँड सर्व्हिस. आणि या पालवी संस्थेबद्दल जर सांगायचं झालं तर या ठिकाणी 2 महिन्याच्या बाळापासनं 200 ते 250 HIV ग्रस्त मुलं आहेत आणि त्या मुलांना त्या ताई इतकं छान सांभाळतात आणि गेली बरेच वर्ष त्या संस्थेशी मी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांना आज या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे. काका म्हणजे आपल्या सगळ्यांचे काका, त्यांना सगळेजण काका म्हणतात आणि मी पण काका म्हणूनच त्यांना कुठली अडचण आली की काका आणि विकास दोन्हीच मला माहिती आहेत. या स्वतंत्र भारताचा 80वा
स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेरही अत्यंत उत्साहामध्ये हा उपक्रम होतो आणि हा उपक्रम हा राष्ट्रीय सण आहे. हा राष्ट्रीय सण साजरा करत असताना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असतो. आज हा स्वातंत्र्य दिन म्हणत असताना खऱ्या अर्थानं 3S पेट्रोल पंप या स्टेशनचा हा 22वा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन साजरा करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे विकासनाथ दांगट पाटील जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे या परिसरामध्ये लाठीकाठी नाही तर गाठीबिठी घेऊन कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने ठेवायचं जे काम करतात असे विनोद पाटीलकर सर निश्चितच या परिसरामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम केले आणि अनेक वर्ष आपल्या परिसराची सेवा करणारे सचिनजी मोरे आमच्या सिंहगड प्रभाग समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष असतील, या व्यवसायामध्ये असणारे सहकारी असतील, असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणामुळं सर्वजण आपण एकत्र तोला अशा शहा मॅडम, या ठिकाणी पालवी संस्थेचे असणारे विद्यार्थी आणि त्यांचे संस्थाचालक किंवा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटी मातृण पितृण आणि समाजऋण हे करत असताना आपण व्यवसाय करतो. या व्यवसायामध्ये जे लोक सहभागी आहेत त्यांचासुद्धा सहभाग घेऊन या अशा अनाथ मुलांसाठी एक दातृत्वाचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. शेवटी हा एक सुद्धा दातृत्व देणं सुद्धा हे देशहिताचंच काम आहे. या देशामध्ये कोणाचंही सरकार येऊ किती येऊ, परंतु सर्व समस्या सरकार म्हणून सोडू शकत नाहीत. अशा अनेक दातृत्वशील संस्था आणि माणसं आहेत, लोक आहेत, NGOज आहेत, म्हणून करता हे देश चाललेला आहे. निश्चितच असं होत असताना आपण ह्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कार्यक्रम घेतला आहे. 80 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि त्याच्या अगोदरची 50-100 वर्षाची असणारी परिस्थिती जर पाहिली तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण काय देश होता, त्या देशामध्ये असणारी जुलूमशाही होती, हुकुमशाही होती, ती मोडून काढून अनेक राष्ट्रभक्तांनी देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं आणि खऱ्या अर्थानं आज आपल्याला हा ध्वज त्या ठिकाणी उभारण्याची, त्याला सलाम करण्याची संधी दिली, तर त्यांच्या चरणी मी पहिला नतमस्तक होतो. निश्चितच आपण ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या देशामध्ये सोयीसुद्धा तयार होत नव्हती, आज आपण चंद्रावर जाऊ शकतोय. त्या ठिकाणी अशा पद्धतीची क्रांती घडवलेली आहे. ही क्रांती या देशातल्या नागरिकांनी घडवली आहे. आजच आपण अलीकडच्या काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग बनतो आणि अशा युगामध्ये निश्चितच फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत, फार मोठ्या प्रमाणे घडामोडी झालेले आहेत आणि हे होत असताना नव्या पिढीला दिशा देण्यासाठी सुद्धा आपण ह्या पाठीवर यांच्या थाप टाकताय, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज आपण निश्चितच मागच्या काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हा 21वावं शतक आहे असं म्हणायचो, परंतु त्याच्याही पुढे आपण जाऊन AI जमान्यामध्ये आलोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आलोय आणि त्याच्या पुढं ज्या क्रांतिकारकांनी खऱ्या अर्थानं अनेक भगतसिंग असतील, राजगुरू असतील, अनेक जे काही शहीद झालेले निश्चितपणे त्यावेळेचे बाबूबेनूसारखे 13व्या वर्षी या देशासाठी प्राणार्पण केले जे क्रांतिकारक असतील, यांनी सुद्धा जे देशाला दिशा दिली, तशाच प्रकारचा आता बदल घडत आहे. अनेक नवीन पिढी की ज्याला आपण जैन जी म्हणतोय आणि त्याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये जैन अल्फा अशासारख्या पिढ्या या ठिकाणी निर्माण होऊन निश्चितच या देशाचं भवितव्य एक आधुनिकतेच्या दृष्टीने पुढे जाईल, याच्यामध्ये मला निश्चितपणे कोणत्या प्रकारची शंका नाही. मी म्हणून करता येणाऱ्या काळामध्ये या सर्व लोकांना, सर्व पिढ्यांना मार्गदर्शन करण्याकरता, त्यांच्या पाठीवर थाप टाकण्याकरता असेच लोक, उद्योजक आणि NGOज शहाताई गेल्या 22 वर्ष त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सहकार्य आणि मार्गदर्शन करत असतात. मी त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी 22व्या वर्षात पदार्पण करत असताना 22 पूर्ण 23व्या वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी
2 तप्प पूर्ण होतील आणि त्याच्या पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण होतील. याच्यासाठी सुद्धा निश्चितपणाने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना असंच सत्कार्य तुमच्या हातून कायम करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना ज्या ज्या थोर महात्म्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाचं रक्त सांडलं त्यांच्या चरणी परत नतमस्तक होतो आणि ज्यांच्यामुळं आजही आपण या स्वतंत्र भारताच्या मध्ये जे सीमेवर लढणारं सैन्य आहेत त्यांना सुद्धा सलाम करून माझे शब्द या ठिकाणी पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनय सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे. प्रथमतः 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त 80वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाचे जे आयोजन करते आहेत ते शाह मॅडम 3S सर्व्हिसेस 23व्या वर्षामध्ये पदार्पण होते. त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या व्यासपीठावर हजर असलेले प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ मोरे, नगरसेवक काका चव्हाण आणि बांदल साहेब, बाकीचे सगळे संघटनेचे पदाधिकारी आणि पेट्रोल पंपचे सर्व कर्मचारी, स्नेही सहकारी, शाह मॅडमचे हितचिंतक आणि पालवी संघटनेचे जे काही बालकं आहेत आणि त्यांचे पदाधिकारी यांना प्रथमतः नमन करतो की अतिशय चांगला योग आहे. आज एक स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा त्याचा कार्यक्रम करतो आणि त्याच्यामध्ये हा वर्धापन दिन आणि त्याच्यावर सगळ्यात मोठा जे काही असेल तर हे पालवी संघटनेचे जे काम करतायत त्यांचं आपण बालकांच्यासाठी आपण काहीतरी करतोय. हे जसं काकांनी सांगितलं की दातृत्वाची भूमिका, तसं काही धर्म असतो आपला, तो एक समाज धर्म आणि काही आपलं जे ऋण असतं हे धर्म आणि ऋण एकत्र आज शाह मॅडम पूर्ण करतात असं मला वाटतं. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू. असंच सामाजिक कार्य आणि सामाजिक हितासाठी आपण यापुढे सतत झटाल. काम करतच राहतो माणूस, प्रत्येकाचा एक मार्ग असतो. त्याच्यामध्ये एक पेट्रोल पंप हे एक सर्व्हिस देण्याचं ठिकाण आहे. त्याच्यामध्ये नित्यनेमाने बरेचसे नागरिक येतात, तुमच्याशी संपर्क करतात. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने मी बोलेन की शाह मॅडम ज्यावेळी पहिल्यांदा माझ्याबरोबर मिटिंगसाठी मी बोलवलं पेट्रोल पंपच्या वेळेला, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी नक्की पेट्रोल पंपच्या जे काही कर्मचारी असतील त्यांना काही सूचना देण्यासाठी येईन. याच्या अगोदर मी आपला अप्रोच येऊन गेलेलो आहे, आमची टीम येऊन गेलेली आहे. अडीअडचणीच्या वेळेला तुम्ही आम्हाला कॉल करा, आमचे नंबरही दिलेले आहेत काका, की मॅडमला फोन नंबर दिला आणि दुसऱ्या दिवशी अनाहूतपणे का होईना तिथे काहीतरी अडचण आली आणि आम्हाला विचारलं तर एकच संदेश आला होता की सर काहीतरी गडबड वाटते, थोडीशी मदत पाठवा. आणि असे मी एक 6-7 ग्रुप आहेत आमचे, सगळ्यांना फोन केला पण शाह मॅडमचा एवढा संपर्क आमच्या कर्मचाऱ्यांशी आहे की मी पाठवलेले 6च्या 6 टीम इथं जागेवर आल्या. मला अपेक्षा होती की 1-2 टीम गेल्या तरी काम रिझॉल्व्ह होईल, परंतु आनंद असा वाटला की माझ्या DBची टीम आली, LIBची टीम आली, स्थानिक तुमचे मार्शल आले आणि त्याच्यावर आणखी जास्त म्हणजे बीटचे अधिकारी स्वतः इथं रिपोर्ट केलं की जेणेकरून काही भांडणाचा छोटा प्रकार होता तो सॉर्ट आऊट झाला. हे एक कामाचा भाग असतो की आपला जो जनसंपर्क आहे तो अतिशय दांडगा आहे. मॅडम 20 वर्ष 22 वर्ष सचिन भाऊंचं कार्य बघितलेलं आहे. म्हणजे आज नगरसेवक आहे ते 22 वर्षापूर्वी कार्यकर्ते होते, ते कार्यकर्ता ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास ताईंनी बघितलेला आहे. 22 वर्षापूर्वीचा ताईंचा जो हा प्रोग्रेस आहे तोही बघितलेला आहे आणि काका तर तुमच्या सोबत राहिलेले वाढलेले आहेत. आम्ही 1-2 वर्षाचा टेन्युअर घेऊन येतो मॅडम, पण ज्या ठिकाणी जातो त्यावेळी जनतेची सेवा. आमचे पुणे शहरचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब यांचं एक स्ट्रेटअवे वाक्य आहे की जनतेच्या अडचणीसाठी उभे राहा, महिला असतील त्यांची सुरक्षा करा, बालकं असतील त्यांची सुरक्षा करा, क्राईम कुठेही खपवून घेऊ नका. आणि मी त्याचा बिमोड करण्यासाठी इथे आहोत आणि माझा पूर्ण स्टाफ आपल्या जनतेच्या सेवेसाठी आहे. या निमित्ताने मी अतिशय खात्रीपूर्वक सांगतो आमचे नगरसेवक साहेब आहेत तर आम्हाला जे काही आम्हाला मदत लागते काही गोष्टीनं आपण पूर्ण आमचा जो स्टाफ आहे, माझा 100चा स्टाफ साधारण आहे, 80-90 माझा स्टाफ आहे, 10 अधिकारी आहेत, ते सर्व ठिकाणी पुरे पडत नाही, परंतु थर्ड आहे म्हणून आपण कॅमेऱ्याची काही सोय करतो.
तर त्याच्या संदर्भात आम्हाला मोरे साहेबांनी काही आश्वासन केले, काकांनी केलेलं आहे. तर माझी आपल्यालाही विनंती होईल की आपला जो प्रिमायसेस आहे तो रोडवरून कोणी महिला आली, काही छेडछाड झाली किंवा चेन स्नॅचिंगसारखे प्रकार झाले तर ते होऊ नये म्हणून आपण एक थर्ड आय म्हणून जे आपण कॅमेरा लावतो त्यातलं एक चांगला सध्याच्या डिजिटल युगामध्ये अत्यावश्यक असलेला कॅमेरा अद्ययावत अवस्थेला रोड कव्हर करणारा आपल्याकडे असावा अशी व्यक्त करतो. तसेच आपला जो शेजारी आपला जो पूल आहे हा सिंहगड हा आपण पब्लिकांच्या नागरिकांच्या सेवेसाठी केलेला आहे. मनापानं किंवा असेल आमदार मॅडमनी फार खर्च करून तो केलेला आहे. आता काय झालं की थोडंसं ट्रॅफिक हेल्थचं समस्या आहे. तर आपला तो काही नागरिक आहेत ते पुलावरून येता येता आता त्यांना कळलं की ट्रॅफिक जाम होतं तर खालून यायला लागलेले आहे. तर माझी विनंती राहील की आपला एखादा स्टाफ इथे थोडासा सकाळी जर पीक आवरला आणि संध्याकाळी पीक आवरला, संध्याकाळी आपल्याकडे पलीकडच्या मार्गावर येईल पण सकाळच्या पीक आवरला थोडीशी मदत करा. 1-2 स्टाफ थोडेसे आजूबाजूला असतील की आपल्या गाड्या व्यवस्थित दाबून घेऊन थोडं पब्लिकला सोय होईल असं थोडीशी मदत करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण काही एखादं नंतर एक सेशन घेऊ त्याच्यामध्ये आपल्या कामगारांना थोडंसं कसं बोलायला पाहिजे आणि विनाकारण वाद नको व्हायला पाहिजे. कारण 2 मिनिटाच्या वरती सिग्नल नसतो, तसं 2 मिनिटाच्या वरती तुम्ही पेट्रोल पंपला ठेवत नाही कोणी माणूस. पेट्रोल भरला की निघून जातो. अगदी 5,000चं भरलं तरी ते 2-3 मिनटं संपतं. तर त्यावेळी बोलताना थोडंसं सौजन्यानं बोलला तरी वाद आणि भांडण होणार नाही. याच्या आपले मॅनेजर्स असतील त्यांना थोडंसं सांगणं होईल की जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, हेही मी सांगू इच्छितो. आपलं सहकार्य नेहमी पोलीस स्टेशन राहिलं याही पुढे राहील. आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत. आपली काही अडचण असेल तर डायल 112 याच्यावर करा. सायबर संदर्भामध्ये काही असेल तर 1930वर फोन करा, तेही आम्ही तिथे आहोत. थोडा अँटी ड्रग्स कॅम्पेन आम्ही एक प्रोग्राम सुरू केलेला आहे तर आपण त्या संदर्भामध्ये थोडंसं सेशन्स घेणार आहे. तर आपल्याकडे काही थोडंसं व्यसनाधीनता असते काही जणांची, ती बाहेर जावी, त्यांची जी मुलं आहेत त्यांना याच्यापासून परावृत्त व्हावं याकरताही आम्ही प्रयत्न करतो आहे. तर जे ज्युव्हेनाइल्स आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा सांगणं राहील की आपण थोडंसं स्ट्रिक्ट केलं तर 2 पेट्रोल पंप कमी आले गिराईक तरी चालेल, परंतु त्यांना सांगा 3 सीट असेल तर मी इथे पेट्रोल देणार नाही. हेल्मेटची सक्ती आपण करू शकता परंतु एवढं करणार नाही मला खात्री आहे. परंतु 3 सीटवाल्याला कृपा करून असेल तर आम्हाला हायलाईट करा. आणि आपला जो पेट्रोल पंपचा जो व्ह्यू आहे किंवा जो आपल्याला त्याची लिंक आहे ती आमच्याकडे शेअर करा, जेणेकरून काही अनवॉन्टेड थिंग्स असतील इथं आम्ही मॉनिटर करू शकतो, ती विनंती करतो. आज या कार्यक्रम ठिकाणी अचानक बोलवलं, मी थोडंसं कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, त्यातूनही तुम्ही आलेले समजले मान्यवर म्हणून आलो. बोलवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. त्यामुळे आधी विकास मग बाकी सगळं. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना व्यासपीठावरती उपस्थित असलेले सचिनजी मोरे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख, त्याचप्रमाणे नगरसेवक आदरणीय काकासाहेब चव्हाण, सिनियर PI आदरणीय पाटणकर साहेब, या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष दूप रुपाले साहेब, आदरणीय शहाभाभी आणि त्यांचा सर्व स्टाफ. खरं तर 22 वर्षापूर्वी या परिसरामध्ये पेट्रोल पंप असणाऱ्या स्थानिक जे शहा परिवार आहे यांचा हा पहिला पेट्रोल पंप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यावेळेसची परिस्थिती आणि आजचा काळ आपण जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढलं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, बऱ्याच गोष्टी पर्यावरणाला पूरक अशा नाही आहेत. परंतु वाढणारं नागरीकरण ही समस्या नसून हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळी, मग काका असतील, सचिन असेल, आमच्यासारखा असेल, अनेक नगरसेवक या ठिकाणी काम करतात. आपापल्या परीने काम करत असताना आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी शिस्त पाळणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून आत्ता सिनियर PI जे पाटणकर साहेब होते ते नुसते सिनियर PI म्हणून नाही सचिन बोलून गेले, ते आपले PI वाटत होते. अशा पद्धतीत त्यांनी सर्व मंडळींना इथं समयसूचकतेने ते बोललेले आहेत. ज्या ज्या अडचणी उद्याच्या काळात आपल्या लोकांना येऊ शकतात त्यांनी स्वतः त्यांचा नंबर शेअर केला इथे. काही लोकांनी घेतला नसेल, परंतु ज्या भावनेने त्यांनी आपली भावना या ठिकाणी जनतेच्या प्रती सर्वांच्या प्रती व्यक्त केले, खऱ्या अर्थाने त्यांनाही सॅल्यूट. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीची परिस्थिती, स्वातंत्र्य होण्याच्या काळामध्ये
जो महामानवांनी रक्ताचं बलिदान दिलंय, रक्ताची आहुती दिली, स्वतःचं बलिदान दिलंय, त्यांना निश्चितपणे स्मरण करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा राष्ट्रीय सण आहे. आपण सातत्याने प्रत्येक वर्षी फार मोठ्या उत्साहाने खऱ्या अर्थाने साजरा करतो. आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देत असताना शाहबाबे, तुम्ही आणि तुमचा स्टाफ ज्या प्रामाणिकपणे पेट्रोल पंपाच्या माध्यमातून लोकांची सेवा करताय आणि ती सेवा करत असताना सर्व स्टाफला तुम्ही बरोबर घेऊन त्यांची फुलची पाकळी घेऊन तुम्ही तुमची काही रक्कम टाकून जे सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी समजून जे काम करताय हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आज या ठिकाणी ही जी पालवी संस्था जी आहे ही एवढी चांगल्या पद्धतीचं काम करते. खरं तर काळ एवढा बदलत चाललेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की बाबा अशा पद्धतीची मुलं भविष्य काळामध्ये त्यांचा असा जन्म व्हावा. परंतु त्यांचा दोष काय असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नेहमी मनामध्ये प्रश्न येतो की ज्या मुलांनी, ज्या आईवडिलांनी अशा मुलांना जन्म दिला, या मुलांचा दोष काय. म्हणून कुठल्याही पद्धतीचा अंतर तुम्ही आम्ही आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ह्या बालकांना न देता ही आपलीच मुलं आहेत असं समजून त्यांच्या मनामध्ये आपल्या परिभाव चांगल्या पद्धतीत सर्वसामान्यांच्या बरोबर निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीचा भाव व्यक्त करतो. पुनश्च एकदा शाहबाबी, तुम्ही अतिशय चांगलं काम सार्वजनिक जीवनामध्ये आपापला उद्योग व्यवसाय सांभाळून हा करत आहात. त्याचप्रमाणे तुमच्या पंपाला सुद्धा 3S या पेट्रोलियम युनिटला मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपले मनापासून आभार, धन्यवाद. थँक्यू. तलवारों पे सलवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे. मेरी ज़मीं महबूब तेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्म से निकल के खून कहे. गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. हमने कहा है तुम भी करो, हमने कहा है जो तुम भी करो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. चलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है. हमने कहा है जो तुम भी कहो.
सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आनंद है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार लो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार लो। आनंद है प्रचंड। सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो लाल, तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। आरंभ है प्रचंड। आरंभ है प्रचंड।
खूप सुंदर ध्रुव रुपारेल यांना मी विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत. मान्यवर आहेत, बरेच लोकांचे माझा जुना परिचय आहे, काही लोकांना भेटलो आहे मी, पण मे बी असा एवढासा काय चांगला संवाद होऊ नाही शकला. पण आणि मॅडम आपल्या पंपाच्या 23व्या वर्षाचे जे पदार्पण झालेलं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला. मी मागच्या वर्षी आलो होतो, तुम्हाला आठवत असेल. मी लहानपणीपासून मॅडम यांना पाहत आलेलो आहे. खूप कष्टाने हा पंप, जेव्हा इकडं या रस्त्यावरती काय नव्हतं तेव्हा हा पंप सुरू झाला होता. लोकांच्या सेवेसाठी हा पंप उभारण्यात आला होता. तर मॅडम आणि त्यांच्या पंपाच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं नाव केलेलं आहे या परिसरामध्ये आणि लोकांच्या सेवेत कायम असतात. मी हे सांगू इच्छितो की मॅडम तुमच्यासारखे जे योद्धा आहेत आयुष्यातले, ज्यांनी खूप नाव असंच कमवत राहावं, लोकांच्या सेवेत राहावं आणि तुमची जी टीमला तुम्ही मोटिवेट करता आणि असे चांगले चांगले उपक्रम आणि कार्यक्रम घेता ते आपण कंटिन्यूस घेत राहावं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीलाही आपण हे सांगत राहावं की हे किती इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे आपली संघटना आहे पालवी संघटना, त्यांची जी मुलं आहेत त्यांना आमची आयुष्यात पुढं खूप खूप शुभेच्छा. हे आपले जे सगळे यंग मुली आहेत म्हणजे ते खूप देशाचं नाव करतील एवढी आमची लाईक आशीर्वाद आहेत सगळ्यांना. बस एवढंच म्हणतो आणि संपवतो. धन्यवाद. पालवीच्या सर्व मुलांना आणि ताईंना या ठिकाणी बोलवते, त्यांनी या ठिकाणी यायचं. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की पंपाचं जे डेकोरेशन आहे ते वासुदेव, तुम्ही सांगितलं वासुदेव म्हणजे काय, वासुदेवच असतो, काही करू शकतो. तसंच हा जो केक बनवलेला आहे त्याच्या माझ्या ग्रुपमधली वंदना देवसाळे हिने बनवलेला आहे. आजचं नाश्त्याचं जे आहे तो आमचा हरी महाराज. ही सगळी लोक गेली 45 वर्ष माझ्याकडे आहेत आणि माझ्या बरोबर आहेत. आज हे जे काही सगळं यश आहे ते माझ्या एकटीचं यश नाही आहे. ही सगळी लोक, अगदी आपले पोकळे मेंढवाले, मी त्यांना 10:30ला फोन केला मला स्टेज पाहिजे म्हणून. त्यांनी अर्ध्या तासात या ठिकाणी स्टेज मला तयार करून दिलं. आणि कुठलीही गोष्ट माझ्या पंपातली सगळीच मुलं, कुठलंही काम सांगा, मंदिरातलं सांगा, घरातलं सांगा, पण असं कधी होत नाही की आम्ही पंपाचे कामगार आहेत आणि आम्ही हे का काम करू, असं कधीच होत नाही. आणि हे यश माझं एकटीचं नसून या सर्वांचं आहे आणि आपल्या सर्व लोकांचं सहकार्य आहे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. सुजाता भाऊ आम्हाला गेल्या पालवीच्या सुरुवातीच्या काळापासून पालवीला ओळखतात, पालवीशी जोडलेले आहेत आणि पालवीला लाखो लोकांपर्यंत दरवर्षी पोहोचवण्याचं काम सुजाताताई करत आहेत. त्यांनी आज जी छोटीशी मदत आपल्या पालवी परिवाराला केली आहे त्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब
के कजरे ने, किसी के गजरे ने, महकती सुबहों ने, मचलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है बरसी निगाहों ने कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, तो तुम बिन ये दिल सुना सुना है। सजे से आते हैं हमें तड़पाते। हात तुझा खे हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं नाय, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय. तोडून भीतीची